Hi guys, subscribe Education Hub channel and press bell icon to get next video notification. Hello friends, welcome back. Now this is our fifth lecture on periodic classification of the elements. In fourth lecture, we made discussion about a relationship between modern periodic table and electronic configuration of the element, and we came to know that how electronic configuration is related to the group and the period while allotting place to the particular element. म्हणजे एखाद्या एलिमेंटला जागा देताना नुसता त्याचा ॲटॉमिक नंबर महत्त्वाचा नाही आहे. आपल्या या पिरियड टेबलमध्ये त्याला जागा देताना त्याचा ॲटॉमिक नंबरच महत्त्वाचा नाही, तर त्याच्यासोबत त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जास्त महत्त्वाचं आहे. द प्लेस अलॉटेड टू द पर्टिक्युलर एलिमेंट इन पिरियड टेबल इज टोटली डिपेंडंट ऑन इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आणि मग आपण ग्रुप आणि पिरियडमधलं त्याचं सगळं रिलेशन बघितलं. Now it is time to discuss periodic trend that we can see in a group and in a period. तुम्हाला आठवत असेल कदाचित मेंडेलिव्हच्या पिरियड टेबलचे डिमेरिट सांगताना मी एक गोष्ट सांगितली होती की मेंडेलिव्ह कुड नॉट एक्सप्लेन पिरियडिसिटी इन द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट. मेंडेलिव्हला हे सांगता आलं नाही की एका ग्रुपमधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सारख्या का असतात, वाय, or while moving along a period from left to right, why the properties of the element are changing. एका ग्रुपमधल्या सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सारख्या असतात, फक्त त्यांच्यात ग्रेडेशन असतं. ना व्हॉट इज मीन बाय ग्रेडेशन? ग्रेडेशन म्हणजे प्रतवारी. एखादा विशिष्ट गुणधर्म प्रॉपर्टी त्या सगळ्या एलिमेंटमध्ये असते ग्रुपमधल्या, पण त्यांच्यामध्ये कमी अधिकपणा आढळतो. ती प्रॉपर्टी तेवढ्याच सारख्या तीव्रतेची नसते. दिस ग्रेडेशन. And while moving along a period from left to right, there is variation in the property. Property बदलत जातात. That we have to discuss, and that will discuss by means of periodic trend in the modern periodic table. Now what is periodic trend? Periodic trend म्हणजे काय बघा. When the properties of elements in a period or in a group of the modern period table are compare. जेव्हा या मॉडर्न पिरियड टेबलमधल्या ग्रुप किंवा पिरियडमधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी आपण कम्पेअर केल्या, त्या बदलतात. देर इज व्हेरिएशन, बट देर इज सर्टन रेग्युलॅरिटी इज ऑब्झर्व इन देअर व्हेरिएशन. त्या प्रॉपर्टी ज्या बदलतात त्यांच्यात काहीतरी रेग्युलॅरिटी आढळते, आणि यालाच आपण काय म्हणतो, धिस इज कॉल व्हॉट, पिरियड ट्रेंड इन द मॉडर्न पिरियड टेबल. सो दिस कॉल पिरियडिक ट्रेंड. आणि वेगवेगळ्या प्रॉपर्टीच्या अनुषंगाने बाय मीन्स ऑफ व्हेरियस प्रॉपर्टीज वी कॅन चेक पिरियड ट्रेंड. विल रिस्ट्रिक्ट अवर सेल्स हिअर टू स्टडी द पिरियड ट्रेंड इन द प्रॉपर्टी इन व्हॅलन्सी. आपण तीन गोष्टी इथे अभ्यासणार आहोत. व्हॅलन्सी, देन ॲटॉमिक साईज, and third is metallic and non-metallic character. या तीन गोष्टी आपण या ठिकाणी चेक करत आहोत. भरपूर चेक करता येतात मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ह्या सगळ्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ व्हॅलन्सी. नाउ व्हॉट इज व्हॅलन्सी? नाउ आय विल नॉट गिव्ह यू द डेफिनेशन ऑफ व्हॅलन्सी. ऑलरेडी यू आर डिस्कस इट इन अर्लियर स्टँडर्ड. The combining capacity of the element is called as its valency, and it is measured by means of donation or gaining of electron for completion of the octet in the outermost orbit of the atom of that particular element is called valency of that element. मग आपण व्हॅलन्सी याचा अभ्यास करूया. what type of trend we can observe in the valency of the elements. एलिमेंटच्या व्हॅलन्समध्ये आपल्याला काय ट्रेंड दिसतो? ऑब्वियसली अलॉंग द ग्रुप अँड डाऊन द ग्रुप अँड अलॉंग अ पिरियड. सो फर्स्ट विल सी इन द पिरियड. फर्स्ट पिरियड बाय सीन हिअर. बघा आपण पुन्हा चार्ट करतो आहे. फर्स्ट पिरियडमध्ये एलिमेंट बघा हायड्रोजन आणि हेलियम. त्यांचा ॲटॉमिक नंबर बघा 1, 2. दुसऱ्या पिरियड रोमध्ये आपण त्यांचं इलेक्ट्रॉनिक कक्ष घेऊ 1 and 2.
अँड हाऊ टू कॅल्क्युलेट व्हॅलन्सी तुम्हाला माहिती आहे. आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे याच्यावरनं व्हॅलन्सी ठरते. आणि याचं सिम्पल फॉर्म्युला पण तुम्ही मागच्या वेळेस शिकलेला आहेत. इफ द आउटरमोस्ट शेल हॅव्हिंग 1 to 4 इलेक्ट्रॉन्स देन द व्हॅलन्सी इज द सेम द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ते काढायसाठी आणि आउटरमोस्ट शेलमध्ये 5 किंवा 5पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स येईल, मीन्स 5 to 8. देन हाऊ वी कॅल्क्युलेट द व्हॅलन्सी, 8 मायनस व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन, दॅट इज द व्हॅलन्सी. तर या ठिकाणी व्हॅलन्सी बघा काय आहे, याची व्हॅलन्सी 1 आहे आणि हेलियमचं ड्युप्लेट कंप्लीट झालं म्हणून हेलियमची व्हॅलन्सी काय आहे, 0 आहे. ओके, तर व्हॅलन्सी बघा बदललेली आहे. आता पिरियड 2 घेऊया. आठवतं तुम्हाला लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. ॲटॉमिक नंबर 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Electronic configuration 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6, 2, 7, 2, 8. आणि मग व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन बघा 1 आहे, सो व्हॅलन्सी इज 1. व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन 2 डोनेट करा, व्हॅलन्सी 2, सो व्हॅलन्सी इज 3 इयर, व्हॅलन्सी इज 4. पण इथे आउटरमोस्ट शेलमध्ये 5 आणि 5पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन, 8 - 5, सो व्हॅलन्सी इज 3, 2, 1, 0. ओके, ॲट द सेम टाइम विल कॅल्क्युलेट व्हॅलन्सी फॉर पिरियड 3 ऑल्सो अँड देन विल टॉक. ओके, बघा सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन. ॲटॉमिक नंबर बघा 11, 12, 13, 14, 15, 16, 17 अँड 18. आता इलेक्ट्रॉनिक करून घेतो सोडियमचं 281, 282, 283. ग्रॅज्युअली बघा इलेक्ट्रॉनिक कन्फर्मेशन वाढत बदलत चाललं आहे. 284, 285, 286, 287, 288. आणि इथे पण व्हॅलन्सी काय दिसते बघा, व्हॉट वी कॅन सी द व्हॅलन्सी हिअर इन द थर्ड पिरियड. सोडियमची व्हॅलन्सी बघा 1 आहे, मॅग्नेशियमची 2, ॲल्युमिनियमची 3, सिलिकॉनची 4, फॉस्फरसची पुन्हा 3, सल्फरची 2, क्लोरीनची 1 आणि आर्गॉनचं ऑक्टेट कंप्लीट व्हॅलन्सी इज 0. सो व्हॉट वी सी द ट्रेंड in the period, valency is goes on increasing at first. बघा 1 to 4, it increases up to 1 to 4, then it becomes 3 and then goes on decreasing and becomes what, 0 up to inert element. म्हणजे पर्टिक्युलर तिसऱ्या पिरियडची जर तुम्ही चर्चा केली, it is increasing from lithium to carbon, बघा 1 to 4, then it becomes 3 for nitrogen and goes on decreasing and becomes what, 0 for neon. For period third, valency is 1 for sodium, it gradually goes on increasing till silicon becomes 4 for silicon and then it becomes 3 for phosphorus and goes on decreasing and becomes 0 for argon. व्हॅलन्सी बदलत जाते. आणि आपण ऑलरेडी केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ एलिमेंट शिकलेलो आहोत. केमिकल रिॲक्टिव्हिटी ही सगळी व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर असते. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर ग्रॅज्युअली चेंजिंग, व्हॅलन्सी इज चेंजिंग, ऑब्वियसली दॅट त्यांच्या प्रॉपर्टी ग्रॅज्युअली चेंज होणार आहे. आता आपण सांगू शकतो व्हाय द एलिमेंट्स इन द सेम पिरियड हॅव चेंज इन देअर प्रॉपर्टी. एका पिरियडमधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी चेंज का होतात, कारण का त्यांच्या व्हॅलन्सी बदलतात. उदाहरणार्थ इथे सोडियम बघितला, हा 1 इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतो, इतका फरक आहे. म्हणजे नेबरिंग एलिमेंट जे आहे थोड्याशा प्रॉपर्टीज सारख्या आहेत, पण टोकाचे एलिमेंट आहे सोडियम आणि क्लोरीन, टोटल डिफरंट प्रॉपर्टीज. सोडियम इज मेटल अँड क्लोरीन इज नॉन मेटल, विषय संपतो. दिस इज वी सी द ट्रेंड इन द पिरियड, properties are gradually changing from left to right. This is about the valency of the element in a period. आता ग्रुपमध्ये चर्चा करूया. ग्रुप 1 मधले एलिमेंट घेऊया. हायड्रोजन,
lithium, sodium and potassium. Atomic number बघा 1, 3, 11 and 19. Electronic configuration बघा 1, 2, 1, 2, 8, 1, 2, 8, 8, 1. आता व्हॅलन्सी त्याच पद्धतीने काढा and we see that as the group, the elements in the same group have same outer structure, same number of valence electrons. So what we'll say that they will have same valency. याची व्हॅलन्सी 1, याची व्हॅलन्सी 1, सोडियमची पण व्हॅलन्सी 1, पोटॅशियमची पण व्हॅलन्सी 1. All the elements in same group is having same valency. The elements of group 1, that is alkali metal, यांची सगळ्यांची व्हॅलन्सी 1 आहे. आता दुसरा ग्रुप घेऊया. सेकंड ग्रुप विल टेक and the second group is of alkaline earth metals, beryllium, magnesium, calcium and strontium. Atomic number बघा बेरिलियमचा किती आहे? Atomic number of beryllium is what? 4, magnesium 12, magnesium is 12, calcium is 20 and strontium is 38. आणि इलेक्ट्रॉनिक क्वेश्चन काढलं काय येईल? 2, 2, 2, 8, 2, 2, 8, 8, 2, 2, 8, 18, 8, 2. This is the electronic configuration of the elements in the second group. And look at here, they also have same valency electron आणि त्यांची पण व्हॅलन्सी सेम असणार आहे. व्हॅलन्सी 2, डायव्हॅलंट ग्रुप आहे. दिस इज. आता ग्रुप 17 घेऊया. लेट्स टेक ग्रुप एलिमेंट्स ऑफ ग्रुप 17. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ऑफ हॅलोजन्स. तुम्हाला सांगितले मी हॅलोजन्स का म्हणतात. ॲटॉमिक नंबर बघा 9, 17, 35 and 53. इलेक्ट्रॉनिक कन्फर्मेशन बघा 27, 287, 28, 187, 28, 18, 18, 7. दिस इज इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन. आणि त्यांची त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघा 7, 7, 7, 7. So what is their valency? They will gain 1 electron or share 1 electron to complete the octet, and so their valence is what? 1 once again. So it is also a monovalent group, halogens. Group 7 हा group sorry इथे 18 होता आपला. Now we'll have elements of group 18. Helium, neon, argon and krypton. ॲटॉमिक नंबर बघा हिलियमचा 2, ऑफ निऑन 10, आर्गॉन 18 and krypton 36. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन बघा 2, डुप्लेट कंप्लीट. निऑन 28, आर्गॉन 288, क्रिप्टॉन 28, 18, 8. हेलियमचं डुप्लेट कंप्लीट आहे. सो नो नीड टू डोनेट और शेअर द इलेक्ट्रॉन और ॲक्सेप्ट. व्हॅलन्सी 0. निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन बघा ऑक्टेट कंप्लीट अँड देअर व्हॅलन्सी इज ऑल्सो वॉट? 0. व्हॅलन्सी एका ग्रुपमधल्या सगळ्या एलिमेंटची सारखी येते अँड ऑब्वियस दॅट दे विल हॅव सेम केमिकल प्रॉपर्टी. त्यांच्या प्रॉपर्टी सारख्या असणार आहे विथ ग्रेडेशन इन द प्रॉपर्टी. त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये ग्रेडेशन असणार आहे. म्हणजे ती प्रॉपर्टी सगळ्यांमध्ये असेल, फक्त कमी अधिकपणा असणार आहे. का? कारण इट इज डिपेंड अपॉन द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन. कारण त्यांना सगळ्यांना इलेक्ट्रॉन आयदर डोनेट करायचे किंवा शेअर करायचे किंवा गेन करायचे. दिस अँड अकॉर्डिंगली दॅट दे विल हॅव शो सेम प्रॉपर्टी विथ ग्रेडेशन. ते ग्रेडेशननुसार ग्रेडेड थोडंसं ती प्रॉपर्टी कमी अधिक दाखवतील. दिस इज वॉट वी कॅन सी इन अ ग्रुप. सो गॉट इट. एका ग्रुपमधल्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलन्सी सारखी, एका पिरियडमध्ये एलिमेंटची व्हॅलन्सी ग्रॅज्युअली काय होते? चेंज होते. आता दुसरा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे ॲटॉमिक साईज ऑफ द ॲटम. आपण ॲटम हा स्पेरिकल मानतो आणि म्हणून साईज ऑफ द ॲटम इज इंडिकेटेड बाय व्हॉट? इट्स ॲटॉमिक रेडियस. ओके.
size of the atom is given by atomic radius. And what is atomic radius? Look at it. Atomic radius is the distance between the nucleus of the atom and the outermost shell. Nucleus पासून outermost shell पर्यंतचं distance, it is atomic radius. But obviously this is very minute distance कारण atom is invisible, and so this distance will be in नॅनोमीटर, पिकोमीटर और अँगस्ट्रॉंग युनिट. आपण जनरली पिकोमीटरमध्ये आजकाल दाखवतो, काही ठिकाणी अँगस्ट्रॉंग युनिट पण दाखवतात. अँड वी नो दॅट 1 पिकोमीटर, आठवते तुम्हाला, 1 पिकोमीटर इज इक्वल वॉट 10⁻⁻12 मीटर. और 1 अँगस्ट्रॉंग युनिट जर असेल काही ठिकाणी असं पण युनिट तुम्हाला दिसेल अँगस्ट्रॉंग युनिट, इट इज 10⁻10 मीटर. हे पण नसतं काही ठिकाणी, बट नावडेज वी मोस्टली यूज पिकोमीटर. सो धिस इज यूज. आणि बघा मग आपल्या पिरियडमध्ये एलिमेंटची ॲटॉमिक रेडियस काय दिसते बघा. ओके, साईज ऑफ द ॲटम काय असते. यू आर गिवन ॲटॉमिक रेडियस ऑफ द एलिमेंट्स, सम एलिमेंट्स. लुक ॲट ऑक्सिजनची ॲटॉमिक रेडियस दिली 66 पिकोमीटर, बोरॉन 88 पिकोमीटर, कार्बन 77 पिकोमीटर, नायट्रोजन 74, बेरिलियम 111, लिथियम 152 इन पिकोमीटर. ओके, and accordingly that they are asking us some question. Look at it. By referring the modern period table, find out the periods to which the above elements belong. हे above element कोणत्या पिरियडशी आहेत. आत्ता आपण बघितलं वरती व्हॅलन्सी बघताना, these elements are belong to what? Period number 2, second period. Okay, now arrange these elements with the decreasing order of their atomic radii. डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहूया. म्हणजे पहिले कोणता येईल बघा, लिथियम ॲटॉमिक रेडियस वॉट 152, देन बेरिलियम ॲटॉमिक रेडियस वॉट 111 पिकोमीटर, देन इट विल वॉट बोरॉन, लुक ॲट ॲटॉमिक नंबर वॉट 88 पिकोमीटर, देन इट विल वॉट कार्बन ॲटॉमिक रेडियस 77, देन नायट्रोजन ॲटॉमिक रेडियस वॉट 74, देन ऑक्सिजन ॲटॉमिक रेडियस 66. ओके, आता ते प्रश्न विचारत आहेत, डज दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियड टेबल. आत्ता पण वरती व्हॅलन्सी बघितलं आहे, मी याच क्रमाने एलिमेंट लिहिते बघा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि शेवटी आहे फ्लोरीन. सो दे आर इन द सेम फॅशन ओनली ॲज पर द सेकंड पिरियड. सो आता याच्यातलं सगळ्यात दे आर अगेन आस्क यू नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द अबोव एलिमेंट हॅव बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. सगळ्यात मोठा ॲटम कोणाचा आहे मग, लिथियम, दिस इज द बिगेस्ट वन. आणि दिल्यांपैकी स्मॉलेस्ट कोणता आहे, ऑक्सिजन, दिस इज द स्मॉलेस्ट वन दिल्यांपैकी. ओके, दिस इज द स्मॉलेस्ट. सो व्हॉट पिरियड ट्रेंड वी सी दॅट. आपल्या असं लक्षात येतं आहे, ॲटॉमिक रेडियस इज गोज ऑन डिक्रीजिंग. atomic radius of the element in a same period is goes on decreasing. Look at here. Here I have shown you in diagrammatic way also. Lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen. Atomic radius बघा कमी होत जाते. Look at it. Atomic number is what of lithium 3, 4, 5, 6, 7, 8. जसा ॲटॉमिक नंबर वाढतो तसं आपल्याला वाटतं की ॲटॉमिक साईज वाढत जाईल. बट इन फॅक्ट इन अ पिरियड ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीज वन बाय वन ग्रॅज्युअली बट ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग. असं होतं आहे बघा. ॲटॉमिक साईज पण इथे पिक्चरमध्ये कमी झालेली दिसते. ऑब्व्हियसली यू विल से तुम्ही हाताने ड्रॉ केलं, तुम्ही काहीही ड्रॉ कराल आणि म्हणून तुम्ही ते छोटे छोटे करत गेलेत. बट व्हॉट इज द रिझन, याच्या मागचं रिझन काय आहे बघा. सेम इज हिअर फॉर थर्ड पिरियड टू. मी तिसऱ्या पिरियडसाठी पण घेतलं आहे बघा. थर्ड पिरियड द एलिमेंट इन थर्ड पिरियड. सोडियम ॲटॉमिक नंबर बघा 11, मॅग्नेशियम 12, 13, 14, 15, 16 आणि 17. सोडियम टू क्लोरीन. ॲटॉमिक साईज पुन्हा इथे काय ते ग्रॅज्युअली गोज ऑन डिक्रीजिंग विथ द रेडियस ऑल्सो हॅड गिवन. Why? Because now we can explain this as, look at here, as you go on increasing from in the left to right in a period, बघा न्यूक्लियर चार्ज पण वाढत होता. आता इथे 3 प्रोटॉन्स आहे, सो +3 न्यूक्लियर चार्ज आहे. हिअर +4 न्यूक्लियर चार्ज, हिअर +5 न्यूक्लियर चार्ज, +5 न्यूक्लियर चार्ज. न्यूक्लियर चार्ज हा वाढत जातो. अँड ॲज न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज इट विल अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन्स.
आणि हा न्यूक्लिअर चार्ज इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे अट्रॅक्ट करतो आणि जसा जसा न्यूक्लिअर चार्ज वाढत जाणार तसं इलेक्ट्रॉन्सवर त्याचं अट्रॅक्शन वाढत जाणार. म्हणजे न्यूक्लिअर चार्ज अट्रॅक्शन वाढते. ॲट द सेम टाईम इलेक्ट्रॉन्स पण वाढत आहेत बघा इन द एलिमेंट्स फॉर सेकंड पिरियड. बघा एक इलेक्ट्रॉन वाढलेला आहे, एक इलेक्ट्रॉन आहे इन द सेकंड शेल. हिअर 2 इलेक्ट्रॉन्स आर देअर, 3 इलेक्ट्रॉन्स आर देअर, 4 इलेक्ट्रॉन्स देअर. इलेक्ट्रॉन्स आर ग्रॅज्युअली इन्क्रीज इन द सेम शेल. अँड ऑब्वियसली ह्या इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन बघा ऑफ लिथियम, इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन ऑफ 1 इलेक्ट्रॉन टुवर्ड्स न्यूक्लियस आणि अट्रॅक्शन ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स न्यूक्लियस ऑब्वियसली मोर. 2 इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन जास्त असणे, जितका पॉझिटिव्ह निगेटिव्ह जास्त तितकं अट्रॅक्शन जास्त. अँड ॲज न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस and number of electrons also goes on increasing, what we can say that the electrons feel more attraction toward the nucleus as we move from left to right in a period. आणि साहजिकच काय होतं, मग ती शेल न्यूक्लियसच्या जवळ येते किंवा त्यांचं डिस्टन्स कमी होतं. अँड ऑब्वियसली व्हॉट विल हॅपन, atomic radius will be goes on decreasing. Means in a period atomic radius is goes on decreasing from left to right. We can see, look at it, that only here we have mentioned. Look at it, we find that atomic radius goes on decreasing while going left to right within a period. As we go from left to right within a period, the atomic number increases 1 by 1, meaning the positive charge on the nucleus is also increased 1 at a time. Okay. However, the additional electron gets added to the same outermost shell, and so due to increased nuclear charge the electrons are pulled towards the nucleus to the greater extent and thereby size of the atom is goes on decreasing. कळतंय तुम्हाला? हे झालं पिरियडमध्ये. आता ग्रुपमध्ये काय होतंय बघा, पुन्हा तसंच दिलं आहे. बाय रेफरिंग द मॉडर्न पिरियड टेबल फाइंड आउट द ग्रुप्स टू विच द अबव एलिमेंट्स बिलॉंग. आणि हे एलिमेंट दिले बघा तुम्हाला कोणते, पोटॅशियम, सोडियम, रुबिडियम, सीसियम, लिथियम. अँड दीज आर बिलॉंग टू व्हॉट, ग्रुप 1. ग्रुप 1शी आहे. सो मग त्यांनी काय सांगितलं आहे, अरेंज द एलिमेंट्स व्हर्टिकली डाऊन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेड आहे. मग इन्क्रीजिंग ऑर्डरच्या हिशोबाने ॲटॉमिक रेडियाच्या हिशोबाने लिहा. मग पहिला आपण घेतो बघा, आपल्याला दिसतं लिथियम बिकॉज ॲटॉमिक रेड इज व्हॉट 152. लिथियम नंतर कोणता आहे बघा, सोडियम, ॲटॉमिक रेडियस काय 186. देन पोटॅशियम ॲटॉमिक रेडियस व्हॉट 231. देन रुबिडियम, लुक एट हियर, ॲटॉमिक रेडियस व्हॉट 244. अँड लास्ट सीसियम ॲटॉमिक रेडियस व्हॉट 262. आता तिसरा प्रश्न विचारता येते ते, डज दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ ग्रुप 1 ऑफ द मॉडर्न पिरियड टेबल. यू कॅन चेक इट अँड आन्सर व्हॉट, ऑब्वियसली यस, तसंच आहे. त्यांच्यातला मग ते प्रश्न विचारत आहे, विच ॲटम एलिमेंट हॅज बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. तर आपण सांगू शकतो लिथियमचा ॲटम इन अ ग्रुप इज व्हॉट, इन दिस पर्टिक्युलर ग्रुप इज स्मॉलेस्ट अँड दॅट ऑफ सीसियम इज व्हॉट, बिगेस्ट. आपण हे सांगू शकतो बाय मीन्स ऑफ देअर ॲटॉमिक रेडियस. अँड व्हॉट ट्रेंड इज ऑब्झर्व इन अ ग्रुप. बघा ग्रुपमध्ये काय ट्रेंड दिसतोय, या ठिकाणी मी फर्स्ट ग्रुप घेतलेला आहे आणि ग्रुप 17 घेतला आहे. ॲटॉमिक नंबर बघा 3, 11, 19, 37, 55. ॲटॉमिक नंबर एक वाढत आहे विशिष्ट पद्धतीने आणि ॲटॉमिक साईज पण वाढत जाते बघा. व्हाय ॲटॉमिक साईज इज इन्क्रीजिंग, कारण इथे 2 शेल आहे, इथे 3 शेल आहेत, इथे शेल इज गोईंग ऑन इन्क्रीजिंग. आणि जसं शेल्स वाढत आहेत द डिस्टन्स ऑफ द आउटरमोस्ट शेल फ्रॉम द न्यूक्लियस इज गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे ग्रुपमध्ये मात्र जसा ॲटॉमिक नंबर वाढतो डाऊन द ग्रुप रेडियस ही वाढत जाताना दिसते ॲटॉमिक रेडियस. सेम इज ॲप्लिकेबल फॉर ग्रुप ऑफ हॅलोजन्स. बघा ॲटॉमिक रेडियस काय होते, वाढत जाते. वी कॅन सी ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. लुक ॲट इट. So we find that while going down a group, atomic size goes on increasing. While going down the group, a new shell is added to the atom of the element so that the distance between the outermost electron, that is shell, and nucleus goes on increasing, and as a result, atomic size, in spite of increase in the nuclear charge, atomic size increases in spite of increase in nuclear charge. इथे न्यूक्लियर चार्ज वाढला तरी ॲटॉमिक साईज वाढते,
पिरियडमध्ये मात्र काय होतो तो कमी कमी होत जाताना दिसते. गॉट इट? सो दिस इज ऑल अबाउट 2 period trains, valency and atomic size, and one is remaining now, metallic and non-metallic character, that will discuss in our next lecture. Till then, take care, bye bye.